हॅलो मित्रांनो, मी अमोल. येणाऱ्या पुढील काही महिन्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा सुरू होणार आहे. तर त्यासाठी 25 मार्काचे गणित आपल्याला पेपरमध्ये विचारतात. तर मागील वर्षातील काही प्रश्न जे परीक्षेत आले होते ते प्रश्न आज आपण पाहू. ते प्रश्न अगदी सोपी आणि ट्रिकद्वारे आणि कमी वेळात कसे सोडायचे ते आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, पहिलं गणित आपण बघू राहिलो. तर दोन संख्यांची बेरीज आणि त्यातील फरक 20 व 8 आहे, तर त्याच्या वर्गातील फरक किती? तर हे गणित आपण बघा आता सोडून बघूया. दोन संख्येची बेरीज 20. तर बघा, दोन संख्या कोणत्या? ए प्लस बी यांची बेरीज किती सांगितली मित्रांनो? 20, बरोबर. आणि ए व बी यातील फरक आपल्याला दिला आहे 8, बरोबर. आणि आपल्याला विचारलं काय आहे? यांच्या वर्गाची बेरीज, म्हणजे ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर, बरोबर. आता मित्रांनो, तुम्हाला जर हे माहीत असेल याचं सूत्र, तर ए प्लस, सॉरी मित्रांनो, एक मिनिट मित्रांनो, हे थोडंसं चुकलं आपलं. याचं सूत्र आहे मित्रांनो, ए प्लस बी कंस गुणाकार ए मायनस बी. तर मित्रांनो, म्हणजे ए प्लस बी आपल्याला दिला आहे 20 आणि त्याचा गुणाकार करायचा आहे ए मायनस बी 8, म्हणजे 8 दोन्ही 16. तर आपलं उत्तर राहण्याचं 120. दुसरी सोपी पद्धत त्याच्यात काय आहे मित्रांनो? 20 गुणिले 8 म्हणजे शेवटी संख्या इकडे 8 आहे आणि इकडे 20 आहे. तर 20 ला 4 न भाग जातो आणि 8 ला पण 4 न जातो. आणि इथे 8चं जर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, ज्या तीन संख्येला शेवट एखादी संख्या त्याच्या जर 3 संख्येला 8 न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. तर बघा, हे शेवटचे 3 अंक आहे आणि इथे शेवटचे 3 अंक आहे. याला 8 ने भाग, 180 ला 8 ने भाग जात नाही आणि 160 ला 8 ने भाग जातो. तर म्हणजे हे छोटं गणित आहे म्हणून आपण याला लवकर आलं. हे जर मोठं जर इथं भाग गुणाकार असतं, मोठं जर आलं असतं खूप 5 अंकी, तर आपण त्याच्या 3 त्या अंकाचे लास्ट 3 अंकच आपण बघितले असते. आणि जर त्या 3 अंकाला 8 ने जर भाग दिला असतं तर तो 5 संख्येला सुद्धा 3 न भाग दिला असता. सॉरी सर, 8 ने. नेक्स्ट बघूया. आता इथं बघा, प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून तिची पत्नी त्यांच्या मुलीच्या 5 पट वयाची आहे. जर मुलीचे 3 वर्षापूर्वीचे वय 4 आहे, तर प्रथमेशचे आजचे वय किती? तर प्रथमेशचे आपल्याला वर्तमान मध्ये वय किती ते काढायचे आहे. तर इथं सर्वात पहिले दिलं आहे मुलीचे आजचे वय, आपल्याला दिले आहे 4. पण ते 4 जे दिले आहे ते 3 वर्ष अगोदरचे दिले आहे. जर इथं मुलगी जर आपण बघू तर 3 वर्षानंतरचे दिले आहे 4, म्हणजे 4 मध्ये 3 जर प्लस केले तर मुलीचे आजचे वय म्हणजे वर्तमानचे वय आपल्याला मिळेल 7. आणि इथे म्हटलं आहे पत्नी मुलीच्या 5 वयापेक्षा जास्त आहे, म्हणजे पत्नी जी येणार ही मुलीच्या वयाच्या 5 पट म्हणजे 35. समजले मित्रांनो? हे येणार 35. आणि प्रथमेश पत्नीच्या वयाच्या 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे 35 मध्ये जर आपण 5 मिळवले म्हणजे प्रथमेश येणार आपला 40. तर 40 ऑप्शन ये आपलं. समजले मित्रांनो? नेक्स्ट, एक्स ही एक विषम संख्या आहे, खालीलपैकी समसंख्या कोणती? तर विषम संख्या एक्स आपण 1 पकडू. 1 मध्ये जर आपण एक्स मध्ये 1 पकडला आपण, 1 आणि 4 तर 5 होते. हे तर आपल्याला समसंख्या भेटलीच नाही. एक्स गुणिले 2 म्हणजे 2, 2 न 4 6 हे होऊ शकते. आणि 1 गुणिले 2 म्हणजे 2 प्लस 7 हे तर 9 येत आहे.
आणि 1 + 6 हे 7 येत आहे, म्हणजे आन्सर आपलं हे राहणार. हे खूप सोपं होतं गणित. इथे विचारलं आहे 20 रुपयांच्या एका नोटाच्या गठ्ठ्यात 43,652 पासून तर 43,651च्या सलग क्रमांकांच्या नोटा आहेत, तर एकूण रक्कम किती? हे एकदम सोपे आहे. 651 मधून 552 काढणे, म्हणजे 9 मधून इथं 9 राहतात आणि 9 मधून 11 आणि 9 मधून 6 काढले 3 राहते. सॉरी मित्रांनो, 1 मिनिट. म्हणजे आपण इथं करून करायला मित्रांनो, ह्या मोठ्या संख्येतून ही लहान संख्या आपण मायनस करताय, म्हणजे आपल्याला शेवटची दोन संख्या येतात पाहिजे. 91 - 52 ते येतात 29 गुणिले आणि 20 विचारला आपल्याला. आता आपल्याला हे पूर्ण गणित न करता सरळ आपल्याला इथं समजा इथं 3 आहे, इथे 9 आहे, म्हणजे उत्तर जे काही येणार आहे ते 3चा मल्टिपल असेल. तर याच्यात 3चा मल्टिपल कोणता आहे? हा एक 3चा मल्टिपल आहे, हा सुद्धा एक मल्टिपल 3चा आहे. म्हणजे ज्या इथं ह्या संख्येला पूर्ण जर 3 आहे, इथे 3 आहे, म्हणजे ह्या संख्येला पूर्ण 3 न भाग जातो. तर इथे आपल्याला 2 तर हे ऑप्शन कटलेच. याला पण 3 न भाग चालला, 3 1 3 3 3 9. याला पण 3 न भाग चालला, 3 1 3 3 3 16 6 3 18. तर पण इथे मित्रांनो बघा 20 आहे, 20ला 4 ने भाग जातो. 4चा काय रूल आहे मित्रांनो? ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकीला 4 न भाग जात असेल ती संख्या पूर्ण 4 न भाग जाणार. बघा 90ला 4 न भाग जातो का? नाही. पण 80ला 4 न भाग जातो का? हो. तर आपलं आन्सर काय राहील मित्रांनो? हे. नेक्स्ट. म्हणजे इथं पूर्ण गणित आपल्याला 9 दुनी 18 मग 6 त्यात हे एवढं करण्याची इथे गरज आपल्याला पडणार नाही. नेक्स्ट. आईचे वय वडिलांपेक्षा 7 वर्षांनी कमी असून दोघांच्या वयाची बेरीज 53 आहे. तर वडिलांचे वय, दोघांच्या वयांची बेरीज आपण A + B पकडला मित्रांनो. ए म्हणजे वडील, बी म्हणजे आई, ह्या दोघांची बेरीज किती आहे? 53. बरोबर. आणि A - B, A - B हे मित्रांनो आपल्याला अंतर दिलंय त्यांचं 7. समजलं मित्रांनो तुम्हाला? हे सोपे आहे. इथून हे 2 कटले, 2 इथे आला, बरोबर. 53 + 7 म्हणजे 60, म्हणजे हे आपला आला मित्रांनो 30. 30 एकच आन्सर आहे इथे एक. नेक्स्ट. कोणत्या संख्येच्या 20% हा 40%च्या 30% आहे? आता कोणत्या संख्येच्या कोणती संख्या आहे म्हणते, तर त्या संख्येला आपण पकडू ए चा 20%. 20% म्हणजे 1/5 बरोबर 40च्या 30%. 40च्या 30% म्हणजे 3/9. इथं बघा 9 0 0 कटला, 5 चोक 20, 20 त्रिक 60. हे अगदी सोपे होतं मित्रांनो. ए आणि बी या दोघांनी अनुक्रमे 1,40,000 आणि 1,50,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. जर 1 वर्षाच्या अखेरीस त्यांना 1,16,000 रुपयाचा नफा होत असेल तर प्रत्येकाला अनुक्रमे किती रुपये मिळाले पाहिजेत? तर ते म्हणतात आहे की हे गणित कसं आहे मित्रांनो, ह्या 1,16,000 मध्ये एला किती मिळेल, बीला किती मिळेल, आणि जे काही मिळेल मित्रांनो, जे 1,40,000 1,50,000 जो काही अनुपात येईल त्याच अनुपातात त्यांना मिळणार आहे. तर मित्रांनो ये बघा, ये किती दिला आपल्याला? 1,40,000. सॉरी मित्रांनो, थोडा आजचा व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकतो मित्रांनो, पण तुमच्या खूप कामाचा राहील. 1,40,000 आणि बी आपल्याला दिला मित्रांनो 1,50,000. तर याचा अनुपात काढायचे, याचे लास्टचे 3 शून्य कटेल आणि याचे लास्टचे 3 शून्य कटेल. आणि बघा सॉरी मित्रांनो, आणखीन एक मी नाही एक मिस्टेक केली आहे, इथं 14 आहे. 1,00,000
फक्त इथे 14 आहे. असं न करता मित्रांनो, जाऊ द्या, सरळ सरळ तुम्हाला सांगून देतो मी. इथे 14 आले आहे आणि इथे 15 आला आहे. हा इथे 14 आहे आणि ह्या इथे 15 आहे. 3 शून्य दोघांचे कटले. आणि हा बघा, याचा 14 आणि 15. आता एला 7 एला हा जो आहे अरे 7नी भाग जातो, 5ला 3नी भाग जातो. म्हणजे हा एवढ्यांपैकी कोण असा की त्याला पहिले 7नं भाग गेला पाहिजे, नंतर 3नी भाग गेला पाहिजे. 58ला 7नी भाग नाही जात, 62ला 3नी भाग जात नाही, 7नं 56ला भाग जातो, 7 8 56, आणि 60ला 3नं भाग जातो. आन्सर हे असू शकते बी. 60ला 7नी भाग जात नाही, हे तर बघण्याची गरजच नाही. आणि 62ला सुद्धा 7नी भाग जात नाही, हे बघणे म्हणजे आपला आन्सर कोणता आहे. म्हणजे मित्रांनो, पूर्ण आपल्याला हे करण्याची गरज नाही. ह्या दोघांचा अनुपात काढा, मग त्या दोघांची बेरीज करा, मग त्याला 1,60,000 भागा, एवढं आपल्याला गरज नाही. आपल्याला फक्त एक माहीत पडलं, हा 7 आणि 5, 7 आणि 7नी भाग जातो आणि याला 3नी भाग जातो, तेवढंच आपण बघितलं. नेक्स्ट, 5 क्रमांकात विषम संख्येची सरासरी 47 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या किती? हे एकदम सोपी आहे. 47 आपल्याला विचारली आहे संख्या सर्वात मोठी, म्हणजे 3 नंबरची 47 आहे. नंतरची येणार 49, नंतरची येणार 50 आणि मग येणार 51. तर हे आपली संख्या आहे 51. सर्वात मोठी संख्या 51. बरोबर मित्रांनो, की काही चुकलं माझं? नाही. 47 बरोबर 49 50, आणि इकडे 5 क्रमांकात विषम संख्यांची बेरीज 51. नेक्स्ट, बालदिनाच्या दिवशी 175 मुलांनी मिठाई वाटण्यात आली, पण त्या दिवशी 35 मुले गैरहजर असल्यामुळे प्रत्येकाला 4 मिठाईचे पॉकेट जादा देण्यात आले. 4 मिठाईचे पॉकेट जादा देण्यात आले, तर एकूण मिठाईचे पॉकेट किती आहेत? तर आपल्याला काय विचारलं आहे, एकूण मिठाईचे पॉकेट किती आहे. सुरुवातीला म्हणलं होते 175, राईट. समजून घ्या, प्रत्येकाला जर आपण एक मिठाई वाटली, तर मग टोटल हे जे मिळेल मित्रांनो, हे काय मिळेल, टोटल किती मिठाई होती हे मिळेल. बघा, हा बघा, आता 175ला कशाने भाग जातो? 5ने जातो. म्हणजे जे काही उत्तर आहे त्याला 5ने पण भाग जाईल. तर पण इथं 5ने तर सर्वालाच भाग चालला. दुसरं मित्रांनो, लास्टमध्ये किती इथे 100, इथं लास्टमध्ये 75. मग त्या जे काही आन्सर आहे त्या सुद्धा संख्येला 125 भाग जाणार. सॉरी मित्रांनो, 25ने भाग जाणार, कारण की 175ला 25ने भाग जाते, तर आन्सरला आपला 25ने भाग जाणार आहे. 25ला भाग जाण्यासाठी लास्टचे 2 अक्षर बघायचे. इथं 0000 आणि इथं 50, म्हणजे या सर्वांना 25ने भाग जातो. तिसऱ्या याला 7ने भाग जातो. 7 1 7, 7 2 14, 3 उरले 7 5 35, म्हणजे जे काही आन्सर आहे ना त्याला सुद्धा 7नेच भाग जाणार. 7 चूक 28, हो याला चाललं, पण याला पण नाही जात. 7 त्रिक 21, 3 उरले 35 नाही जात. 7 त्रिक 21, 6 उरले नाही, याला आन्सर आपलं आलं 28. बघा मित्रांनो, किती सोपी पद्धत आहे. एका सेकंदात आपल्याला हे आन्सर आलं. नाहीतरी पूर्ण तुम्ही जर सॉल्व्ह करायला गेला, याला 2 मिनिटं तुमचे जाणार. लास्ट, 22.5 मीटर लंबा आणि 14.5 मीटर रुंद अशा अलीकडच्या जागेच्या सपाटीकरणासाठी दर चौरस मीटरला 4 रुपये प्रमाणे खर्च येतो. एकूण खर्च विचारला आहे मित्रांनो, आपल्याला काहीच नाही. हे कसं राहते मित्रांनो, 22.5 गुणिला किती आहे, 12.5 गुणिला 4. बघा मित्रांनो, इथं याला पण हा 15चा स्क्वेअर आहे, इथे 125 आले आहे आणि इथे 4 आला आहे. तर 4 आला, ज्याला लास्टनी 4ने भाग जाणार
याला चालला, याला नाही चालला. पण बघा मित्रांनो, खाली 2, इथे 1 0 आहे आणि इथं पण 1 0 आहे, म्हणून हा 4 तर कटून जाईल यांच्यासोबत. म्हणून आपल्याला इथे 4चा रूल नाही लागेल. पण मला आणखीन एक दिसत आहे की 225 हा 9ने भाग जातो. म्हणजे ह्या सर्व गणिताला 9ने, ह्या सर्व याचा जे काही उत्तर आहे त्याला 9ने भाग जाणार. तर ज्या संख्येच्या बेरजेला 9ने भाग जातो त्या पूर्ण संख्येला सुद्धा 9ने भाग जातो. म्हणजे बघा 5, 2, 7 आणि 9, म्हणजे ह्या 9 यांची बेरीज 9 आहे, म्हणजे ह्या संख्येला 9ने भाग जातो. मग अशी कोण आन्सर जी पण येणार त्याला त्यांच्या आन्सरच्या पूर्ण बेरीजला जर 9ने भाग जात असेल तर मग त्या संख्येला 9ने भाग जातो. तर 1210 हा याचा जर आपण प्लस केला, 1 2 3 1 4, 4ला 9ने भाग नाही जात. 1160 म्हणजे 2 आणि 8, 8ला 9ने भाग जातो का? नाही. 7ला 9ने भाग जातो का? नाही, कारण की 1 आणि 2 3 आणि 4 7, 2 4 आणि 5 9, म्हणजे याला 9ने भाग जातो. म्हणजे बघा मित्रांनो, एवढी प्लस बेरीज आपल्याला करण्याची गरज नाही जर फक्त आपल्याला हा 9चा नियम जर माहीत असेल तर. चला मित्रांनो, हे आजचे आपले 10 गणित झाले आहे. हे तुम्हाला कसे वाटले, तुम्हाला आवडले नाही आवडले, प्लीज याच्यावर कमेंट करा. थँक्यू आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.